नमस्कार मंडळी, मी चैताली. माझा स्मॉल बिझनेस आहे थालीपीठ भाजणीचा. थालीपीठ भाजणी ऑर्डर करण्यासाठी मला DM करा. तर ही ऑर्डर होती पुण्यावरून, जी शनिवारी आली होती. संडेला कुरिअर एजन्सी बंद असते, त्यामुळे मी ती सोमवारी पाठवली. आणि सोमवारी माझ्या बहिणीचा पण मला फोन आला होता. तिने पण 2 किलो थालीपीठ भाजणी ऑर्डर केली होती. तिच्या या ऑर्डरमुळे मला अजून भरपूर ऑर्डर्स मिळावे म्हणून तिने मला कुरिअरनी पाठवायला सांगितलं. आणि पैसेसुद्धा तिने मला कालच फोनपे केले होते. फॅमिलीचा सपोर्ट मिळतो स्मॉल बिझनेस सुरू केल्यानंतर. सगळ्यांच्या बाबतीत असा अनुभव नसेल येत, मला तर चांगला सपोर्ट मिळतोय फॅमिलीकडून, बहिणीकडून. शिपिंग लेबल मी कॅनव्हावर बनवून घेतले होते, प्रिंटआउट पण मी काढून आणले होते आणि पूर्ण बॉक्स मी पॅक केले. पण शिपिंग लेबल लावताना माझ्याकडनं गडबड झाली. चुकून मी कस्टमरचं शिपिंग लेबल बहिणीच्या बॉक्सवरती लावलं, पार्सलवर. आणि दुसरं लेबल लावताना तेव्हा माझ्या लक्षात आलं मी चुकीचं लावलं आहे. मग ते काढलं आणि एक लेबल फाटलं होतं, तर ते प्रिंटआउट काढायला परत मला स्टेशनरी शॉपमध्ये जावं लागलं. दोन्ही बॉक्स मी पूर्ण पॅक केले, कुरिअर एजन्सीमध्ये ठेवलं आणि परत स्टेशनरी शॉपमध्ये जाऊन प्रिंटआउट काढून घेऊन आली. आणि मग त्यांच्या एजन्सीमध्येच ते लेबल वगैरे लावून पुढची प्रोसेस केली आणि मग घरी आले. DM मध्ये मला एका ताईंनी मेसेज केला होता की ताई तुम्ही येस्वार मसाला पण बनवा. पण येस्वार मसाल्याला किती डिमांड आहे ते अजून मला एवढं माहिती नाही आहे. थोडी माहिती करून घेते मी त्याबद्दल. पण मी नेहमी एकच सांगते की आत्ता माझा फोकस फक्त थालीपीठ भाजणीवर आहे. कारण थालीपीठ भाजणीबद्दल लोकांना माहिती आहे. थालीपीठ भाजणी ही खूप जुनी आपली न्याहारी आहे महाराष्ट्राची. तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.